एसटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा. आश्वासन देऊनही मागण्या प्रलंबित असल्याचा आरोप. नाशिक. वेतनवाढीतील असमानता, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा प्रलंबित फरक यासह अन्य मागण्या सरकारने आश्वासन देऊनही पूर्ण केल्या नाहीत. यासंदर्भात नाशिक प्रादेशिक कामगार संघटनांची बैठक नाशिक येथे पार पडली. या मागण्यांचे निवेदन पुन्हा एकदा सरकारकडे देण्यात येणार असून राज्यव्यापी आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातील कामगारांचा कौल घेण्यात येणार आहे. नाशिक येथे झालेल्या नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नगर, नाशिक येथील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मार्गदर्शन करीत ऑन फायर आंदोलनाची घोषणा केली. कामगारांच्या विविध आर्थिक मागण्या लंबित असल्याने या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर 11 सप्टेंबर 2023 रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून लिखित स्वरूपात संघटनेच्या अनेक मागण्या मान्य केल्या. त्यात 8% डीए वगळता इतर मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर हाय पॉवर कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीची बैठकही झाली व अहवाल प्राप्त झाला नाही. कामगारांच्या देय असलेल्या रकमेचे वाटप, वेतनवाढीतील असमानता, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा प्रलंबित फरक याव अशा अजूनही काही कामगारांच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात या बैठकीत विचार विनिमय झाला. या मेळाव्यास केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश बावा, केंद्रीय उपाध्यक्ष भालेकर, नाशिक प्रादेशिक सचिव विजय पवार, विभागीय सचिव स्वप्नील गडकरी, जळगाव अध्यक्ष सोपान सपकाळे, विभागीय सचिव योगराज पाटील, अहमदनगर विभागीय सचिव शिवाजी कडूस, धुळे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, विभागीय सचिव संतोष वाडिले, ठाणे विभागीय मुकुंद मोरे, चोपडा आगार पंडित बाविस्कर आदी उपस्थित होते.